जेने निगमवली प्रगट केली, संसारी असक्त माया हेरत, ऐसे जे पतित तारावया. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात होते जीव. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होये अज्ञानासी, ऐसावर ह्या टिकेशी. ज्ञानी भये मुडा, अति मूर्ख जादगडा. वाचील जो कोणी, जनी त्यासी लुटांगणी. मने वाचा करणे जयांची भरणे. अंतकरण पवित्र होण्याकरता ह्या शिकाने आज नामचिंतनाकरता एक भूमी निवडलेली. ऐसे माझे नाम दोषी, नाहीच करती श्वाची दुःखे. अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. माझ्या नामचिंतनाने आपल्या पदरामध्ये जो पडणारा लाभ आहे, त्या लाभाचा फायदा काय होतो, तर भगवान परमात्मा आपल्या नामचिंतनाच्या भक्ताला, त्या भक्ताचा उद्धार करतात. तो भजनात नाचतो, डोलतो, गातो, भजन करतो सुंदर माझं, त्याचं जीवन धन्य आणि सफल म्हटलेले महाराज सांगतात. ज्ञानोबराया गोड चिंतन मांडतात. कुरुक्षेत्रावरती गीतेचा जन्म झाला. महाभारताचा प्रसंग महर्षी व्यासांनी आपल्या डोळ्याने स्वतः पाहिला. महाभारत जे जे काय महाभारतात घडलं ते व्यासांनी पाहिलं आणि त्याची टिप्पणी करता, लेखणी करण्याकरता गणपती बाप्पांना स्वतः त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. स्वतः लेखक गणपती बाप्पा झाले, महाभारताची लेखणी केली महाराज. आणि ह्याच्यातूनच खरं सार आणि सारातील सार कुरुक्षेत्रावरती जे निर्माण झालं भगवंताच्या मुखाद्वारे महाराज जो गीतेचा उपदेश अर्जुनाला भगवान परमात्मा करतात. आणि त्या गीतेच्याद्वारे आपल्याला ह्या मृत्यू लोकामध्ये ह्या जड जीवाचा मार्ग मोकळा झाला, जड जीवाचा उद्धार झाला महाराज सांगतात. गीतेवरती काय केलं, अर्जुनाला मोह निर्माण झाला होता, त्याचा मोहाचं निरसन केलं. आणि अर्जुनाचा मोह बाजूला करण्याकरता भगवंताला कुरुक्षेत्रावरती गीता सांगावी लागली. मोठा अभंग महाराज. उपदेशेली गीता सुखी केले पार्था, जन्म मरण वार्ता खुंटविली. पा जन्म मरण ह्या मागचा असणारं जे मोठं रहाटगाडगा आहे, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती देणारा हा महान ग्रंथ आणि आजच्या युगाचा महान यज्ञ म्हटलं तरी चालेल महाराज. एवढी ताकद गीता वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याचं जरी वाचन केलं महाराज, एक जरी ओवीचं वाचन केलं तर आपल्या जन्माचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी गीता आहे. म्हणून आज या ठिकाणी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. मौजे मनेरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने चालवलेला अखंड नामयज्ञ सोहळा आणि त्यामधील पहिली शिवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. हा आनंदाचा सोहळा आहे महाराज. हा आनंदाचा सोहळा कसा असतो, तसं जावया आणि लेक एकदा आपल्या माहेरी आपल्या पतीला घेऊन आल्यानंतर सासूला आनंद होतो की जावयाला कुठं ठेवावं कुठं नाही. म्हणजे आपली म्हण आहे, नाकातला मोती ठेवी घाण जावयाचा राखी मान. तसा आईसाहेबांना आज आनंद होतो महाराज.
जो वर्धापन दिन आज आहे आपल्या गावातला, भगवंत आपल्या इथं आले 91 वर्ष नाही का, 50 वर्ष मागं जोरात नामयज्ञ सोहळा झाला आणि 51 वर्ष झालं भगवंत आज आपल्या गावात आले महाराज. 51 वर्ष गावामध्ये येऊन महाराज आपल्या गावाचा कायापालट झाला. ही कशाची ताकद आहे महाराज? काय असं देवापाशी महाराज? देवाला बाकी काय आवडत नाही. येडा मुका बहिरा लांगडा पांगळा कोण कसा का असा नाही, एकदा का त्याच्या मुखात नाम आलं मग तो म्हणत मी पैशावाल्याचा उद्धार करू का गरिबाचा उद्धार करू महाराज, सगळ्यांचा उद्धार भगवंत करतात. फक्त देवाला त्यांचं नाव आवडतं आणि नामचिंतनाच्या माध्यमातून भगवंत आपलं वैकुंठही सोडतात. आणि आज देव कुठं आहेत? आपल्या गावामध्ये आहेत महाराज, मनेरवाडी गावामध्ये. म्हणसाल कसं काय? तुम्हाला सांगतो महाराज, गोड प्रमाण आहेत महाराज. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा. आज उत्तम पवित्र दिवस, संतांची पावलं. सापडला तो साधा आज मुहूर्त बरा, गरजो जय जयकार हरी हृदयी धरा. पण केव्हा आनंद मिळणार? आळस नका करू सांगतो लहाना थोरा, तुमच्या सगळ्यांचा उद्धार होईल. जे जे भक्त ह्या मृत्यूलोकामध्ये माझं नामचिंतन करतात, भजन करतात अर्जुना, त्या जीवांचा मी उद्धार करतो, त्याला मोक्षाचा वाटा देतो. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, रामकृष्ण नामी रंगले जिनर. मग त्यांची घरं कुठे बांधली? आपल्या गावात नाही बांधली महाराज. त्यांना चांगले फलाट मिळले महाराजवरती. जसं मुंबईला गिरणी कामगारांना फलाट मिळले ना, तसं त्यांना चांगले फलाट मिळले महाराज. कुणाला मिळाले? ज्यांनी पवित्र असं नामचिंतन केलं. आमचे महाराज पुढं बसलेत महाराज, त्यांच्या पुढं आम्ही काय बोलावं? पण महाराज सांगतात, रामकृष्ण नामी रंगले जन नर, तुका म्हणे घर वैकुंठ त्या. बरं का? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण वनी, जेने वैकुंठ भुवनी घर केले. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी, हृदयी मंदिरी समराकारे. या संसारातून मुक्ती मिळण्याकरता आपुले आपण करा सोडवून, संसार बंधन तोडायगी म्हणून अर्जुनाला भगवंत उपदेश करतात. ऐसे माझे नाम गोषे, नाहीच करती श्वाची दुःखी, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले महाराज. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आखाडाचा महिना आहे, पंढरपूरची वारी आहे महाराज. आषाढीच्या वारीला आपण जातो ना महाराज. आकाशात ढग जमा झाले महाराज. पहिली नदी ओसारली होती चंद्रभागा, आणि काही कालांतराने चंद्रभागेला महापूर आला. एवढा महापूर आला की असणाऱ्या वैष्णवांची धावपळ चालू झाली महाराज. एका जातीचे होते का सगळे? किती जातीचे वैष्णव मंडळ आहेत महाराज? ज्ञानेश्वर महाराज सांगतात 18 पगड जातं. मेळवळी मांदी वैष्णवांची, तिथं कोणाचा भेद केला नाही भगवंताने. ह्या हलक्या जातीचा आहे की हा मोठ्या जातीचा आहे की किंवा हा पैशावाला आहे, ह्याचा अजिबात भगवंताने भेद केला नाही. ना अशा वेळेस आलेला पाण्याचा लोंढा, पायरीला पाणी लागलं कोणाच्या? नामदेव महाराजांच्या. आता नामदेव महाराजांच्या पायरीला पाणी लागल्यानंतर वैष्णवांची धावपळ झाली महाराज. ह्यो त्याला पकडायला लागला, तो त्याला पकडायला लागला. आता या संकटातून वाचवणार कोण? हे मोठं संकट आलेलं आहे. मग संकट आलेलं आहे, मग संकट पोचवणारा एकच भक्त आहे आणि त्याचं देव ऐकतो. तसं आपलंही ऐकतो, पण नामदेव महाराजांचा फार अधिकार मोठा आहे महाराज. ज्याने भगवंताला आपल्या हाताने नैवेद्य दावला आणि खाऊही घातला. नोया सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मग ते सर्व संत मंडळी महाराज नामदेव महाराजांपाशी आली. नामदेव महाराजांना हात जोडला. हा महापूर आलेला आहे चंद्रभागा, तिचं पाणी पायरीला पार लागलेलं आहे, ह्याला उतार देण्याकरता काहीतरी करा. सर्व वैष्णव मंडळी आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत महाराज. आता त्याच्यावरती गोडा म्हणजे महाराज, मी गात्याशिवाय बोलत नाही. आपल्या गाथ्यात जे लिहिले तेच बोलायचं, वावगं बोलून काय करायचं महाराज? जगाचा बाप पुढं बसलेला आहे महाराज, तू आपली परीक्षा पाहतो.
इतरांचं सोडून द्या महाराज. गोड चिंतन केलं महाराज. पूर आला पंढरीशी पाणी लागले पायरीशी. पायरीला पाणी लागले महाराज. सगळीकडे हाकार झाला बरं का. पूर आला पंढरीशी पाणी लागले पायरीशी. संत जन हो मिळाले उठून नामया पाशी गेले. नामा सांगे भगवंताशी उतार देवा बिहरेशी. आले नामदेव महाराज देवाला सांगितलं, देवा काहीतरी करा. चंद्रभागा रुतळी भरून वाहू लागलेले आहेत, वारकरी पळू लागलेले आहेत. तिला उतार देण्याकरता भगवंताचं नामचिंतन चालू असताना ती चंद्रभागा असणारा पाण्याचा प्रभाव कमी होतो. उतार देवा बिहुरेसी. दिनवत्सल्ये महाराज जनी म्हणे केली काज. भगवंताने महाराज असणारा पाण्याचा प्रभाव जागेवर थांबवला आणि वैष्णव मंडळींनी महाराज भगवंताच्या नामाचा जयजोष केला आहे. कशाची ताकद आहे महाराज? एक प्रभूच्या नामचिंतनाची ताकद आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, ऐसे माझे नाम घोषे नाहीच करती शिवाची दुःखे. अवघे जगाची महासुखे दुमुदुमीत भरले. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो मला महाराज. नामदेव महाराज झोपले असताना सुसाट्याचा वारा सुटला. आकाशामध्ये ढग आले महाराज. आणि ढग आल्यानंतर असा बेभान वाऱ्यामुळं महाराज घराचं छप्पर राहिलं नाही. आता संतांची घरं कशी आहे महाराज? आता द्या सोडून महाराज, आता वेगळी घरं आहेत, पण घरं तीच महाराज. त्याच्यामध्ये माऊलींनी गोड सांगितलं, आकार स्थूल नाशिवंत हे तरी जाईल भूमी अंत. सगळ्याला ज्याला आकार आहे ते नाश पावणार आहे, पण खरं जे सार आहे ते भगवंताचं नाम आहे. ते भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये आलं त्याचा संसार धन्य झाला, पुण्यमय झाला. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. त्या संसाराला तोंड नाही चुकवर आहे सांगतात. देवानी भक्त तुझ्या नाही विचार. बरं का. आणि अशा वेळेस नामदेव महाराजांच्या घराचं छप्पर उडून गेलं, घर मोडलं, पार काय राहिलंच नाही. त्या जगाच्या बापाला काळजी पडली. महाराज भगवंत त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं ते छायाचित्र आपल्या डोळ्यापुढं आणल्यानंतर भगवंताने आपला सर्वस्वाचं मी मोठा आहे का छोटा आहे ह्याचा विसर पडून भगवान परमात्मा धावत आले आणि सुदर्शन चक्र महाराज त्या ठिकाणी सोडलेले आहे. महाराज सुदर्शन चक्राने नामदेव महाराज झोपले असताना त्यांचं रक्षण भगवान परमात्मा करतात. केवढे गोड भक्त असतील महाराज बाबा. आपण जर आता भक्ती केली किती जरी बरडलो तरी देव येतोय का? जिजाबाईच्या पायातला काटा काढला, नामदेव महाराजांचं घर शकरलं देवाने महाराज, आपलं घर शकराला येतोय का महाराज? आपण वाट पाहिली तरी नाही ना महाराज. आपली भक्ती तिथपर्यंत पोचल्या जात नाही. मग भगवान परमात्मा स्वतः आले त्या ठिकाणी. जानाबाई गोड आपल्या गाथ्यातून वर्णन करते महाराज. वारा पाणी मुसळधारा. असा पाऊस पडत होता, मुसळासारखी धार लागली होती. तेने मोडिले छप्परा मग जिठा बाई धावली. हाती चक्र घेऊन आली, जागा झाला नामदेव द्वारी उभे पंढरीराव. घर राहिलं नाही, पाऊस पडतो, छप्पर उडालं, चक्र दिसते देवाचं फिरते. जागा झाला नामदेव बाहेर उभे राहतात. भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र आपल्या हातात धरले महाराज. ही कशाची ताकद महाराज सांगतात. आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. नामदेव महाराज झोपल्या असताना देखील त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन चाललं होतं, भजन चाललं होतं महाराज.
तुका म्हणे क्षणाक्षण खाता जेविता न विसंभे. झोपताना बसताना उठताना प्रभूचं चिंतन करणारे नामदेव महाराज अखिल विश्वाच्या मालकाने माझ्या घराचं संरक्षण करावं, माझं संरक्षण करावं. नामदेव महाराजांनी देवाचं पाय धरलं, भगवंता ही तुम्ही माझी कामं करता. अरे नामदेवा मला ही काम करावंच लागते बाबा. ह्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी तुमच्या भक्तीमध्ये न्हावून गेलेलो आहे, भक्तीमध्ये डुबून गेलेलो आहे. ह्या पंढरीमध्ये जे जे माझे भक्त आहेत त्यात ते माझ्या काळजाचा प्राण आहे. भगवान परमात्मा नामदेव महाराजांना सांगतात, ज्या ज्यावेळेस माझ्या भक्तावर संकट येईल त्या समयी भगवान परमात्मा स्वतः धावून येतात. म्हणून महाराज सांगतात, ऐसे माझे नाम घोषे नाहीच करती श्वाची दुखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. योग हरी पंडित नामदेव महाराजांच्या घरी भोजन मागण्याकरता. आता महाराज आमचे पुढं बसले, त्यांनी सगळं वाचलेलं आहे, आम्ही काय सांगावं. पण भोजन नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा आज भोजन मिळणार नाही तुला. काय म्हणले, आज एकादशी आहे. एकादशी असल्यामुळे वैष्णवांच्या घरी कडक व्रत असतं, उपवास असतो. ह्या दिवशी तुला अन्न मिळणार नाही. एकादशीचं असल्या निमित्तानं काय तुला फराळ करायचं असेल ते खा, बाकीचं काय मिळणार नाही. महाराज नाही म्हटले, मला जरी एकादशी असेल तरी नामदेवा मला आज भूक लागलेली आहे, मला अन्नदान मिळावं अशी मी इच्छा करतो. महाराज जर अन्नदान नाहीच मिळलं तर मी तुझ्या द्वारामध्ये आज जीव प्राण माझा सोडणार. पहा, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढवाव. त्या ठिकाणी माझा जीव सोडणार अशी प्रतिज्ञा केली महाराज. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर महाराज सोडणारा महाराज जीव. सोडला जीव. त्या ठिकाणी महाराज सबळं बांधलं, उचललं महाराज ते प्रयत्न ह्यानं जाळण्याकरता स्मशानभूमीवरती जाळण्याकरता नेल्यानंतर नामदेव महाराज म्हणला, तसा एकट्याला नेऊ नका. मग अरे म्हणला एकट्याला न्यायचं नाही, मला इथं तिरडीवर झोपवा आणि मला घेऊन चला त्याच्याबरोबर. नामदेव महाराजांना झोपवलं महाराज त्या तिरडीवरती. मी सांगतो पहा तुम्हाला कशा करता सांगतो. आमचे महाराज पुढे बसले, ऐसे माझेनी नामघोषे नाहीच करती शिवाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. नेलं महाराज, शरण पेटवलं, अग्नी प्रज्वलित झाला. आणि प्रज्वलित झाल्यानंतर आकाशामध्ये विमानं जमली महाराज स्वर्गातली. इंद्रदेवाला, चंद्रदेवाला, ब्रह्मदेवाला, गंधर्व, तारांगण सगळी महाराज त्या ठिकाणी स्वर्गातली विमानं रोडू लागली मोठमोठ्याने. काय सोहळा आहे, काय चालले म्हणले. काय अग्नी पेटवल्यानंतर महाराज बाजलं कुणाला? नामदेव महाराजाला नाही बाजलं महाराज. बाजलं कुणाला? जो पंडित होता त्या पंडिताला बाजलं महाराज. त्याच्या पाठीला अग्नी लागल्यानंतर तो पाठ चुळू लागला, पण नामदेव महाराजाला बाजलं नाही महाराज. का बाजलं नाही? प्रभूचं नामचिंतन करत होतं ना महाराज. म्हणून महाराज सांगतात, देव राखेत या मारील कोण, न मोडे काटा हिंडतावण. देव जर रक्षण करणारा असेल, सांभाळ करणारे असतील तर आपला केसही बाका होणार नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्मा ते पंडित कोण होते? पंडित दुसरं कोण नसून स्वतः भगवंत आले होते नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याकरता पंडिताचं रूप घेऊन. आणि जसा अग्नी अंगाला लागला तसे भगवान परमात्मा उठले त्या ठिकाणावर महाराज. जनाबाई गोड गाथेमधून वर्णन करतायत. अग्नी लाग तांगासी घाबरले ऋषिकेशी. भगवान
भगवान परमात्मा उठून उभे राहिले. पहिलं तो आपल्याकडं नाही पाहिजे, नामदेवाचं कापड वर केलं. म्हणजे नामदेवा तुझी पाठ दाव रे बाबा. अरे म्हटलं मला आग्नी लागला तुझे पाठवले काय नाही. म्हणजे जेव्हा सगळ्यातला खिलाडी जर कोण असेल तर तुम्हीच महाराज. जयाच्या अंगी सकळ कळा, जयाच्या गळा वैजयंती माळा, तया येळोवेळा दंडवत. देवाला बाजलं पण नामदेवाला बाजलं नाही. नामदेव म्हणतो देवा तुम्हाला बाजलं, मला नाही बाजलं. अरे नामदेवा तुम्ही माझं भजन करता, माझे तुम्ही भक्त आहात. जे माझे भजन करतो भक्त त्याच्या केसालाही ढाकायला लागणार नाही. कोण बोलतायत? स्वतः भगवान परमात्मा बोलतायत. ऐसे माझे नाम घोषे नाहीच करती शिवाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. चिकार उदाहरण देण्यासारखे आपल्याला येळेत उरकायचे. गिरी गोवर्धन पर्वताला आग लागली, धडाधडा पेटू लागला गिरी गोवर्धन पर्वत. आणि आग लागल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एवढ्या ज्वाला प्रज्वलित झाल्या होत्या की त्या लाटा आकाशापर्यंत गगनाला ती लाट त्या ठिकाणी महाराज आकर्षित करीत होती. एवढ्या लाटेचा प्रभाव होता त्या. आणि अशा वेळेस गाई वासरं गोपाळ त्या ठिकाणी हंबरडा फुडू लागले, रडू लागले. महाराज कृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर होते महाराज. आणि प्रभूचं चिंतन मांडलं महाराज त्या ठिकाणी. आग्नी लावणाऱ्यांनी लावली महाराज. काडीची पिठी दोन कामं लय महत्त्वाची करते. काडीची पिठी तुम्हाला कळतं ना? काड्याची पेटी मंदिरामध्ये आल्यानंतर आपण दिवा पेटवला जातो देवाचा. आणि दुसऱ्या काडीने जर बाहेर गेलो आणि एखाद्याच्या गवताच्या गंजीला आग लावली तर सगळा गाव पेटतो. म्हणजे काड्याची पेटी चांगलंही करते आणि वाईटही करते. पण करणाराच का असेल भक्त तो चांगला करतो, आणि ज्याला चांगलं घेता येत नाही तो वाईट करतो महाराज. असं आहे त्याचं. महाराज नामदेव महाराजांच्या गात्यामध्ये उदाहरण आलेले महाराज मी तुम्हाला सांगतो. योग दुर्जन होता. दुर्जन जंगलात गेला लाकडं तोडायला. बायको म्हणली जर काय लाकडं तुकडं घेऊन आलास तर घरी तुकडा मिळेल, नाही तर तुला खायला मिळायचं नाही म्हणलं. गेलो महाराज लाकडं आणण्याकरता गेलो महाराज. फांदीवर बसलो, फांदी तुडू लागलो. तोडता असा प्रकार केला, जोरात खाणीत कोयता हानीत होता. हाणता कोयता उडाला आणि नेमका नाकावर बसला. बसल्यावर महाराज नाकच गेलं छाटून त्याचं. तुम्हाला सांगतो बरं का, दृष्टांत ध्यानात घ्या बरं का. दुर्जन आणि चांगल्या बुद्धीची माणसं ह्याच्यामध्ये नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये वर्णन आलेलं आहे. महाराज गेला उडून महाराज. आणि याचं नाक छाटल्यानंतर आता गावात जायचं कसं याला काळजी पडली. आपलं नाक तर छाटलेलं आहे, गावात कसं जायचं असं नाक धरून हातात आला. आता गावातले म्हणले माणसं विचारतील अरे तुझ्या नाकाला काय झालं. म्हणले आज आपण वेगळीच आयडिया गावामध्ये जाऊन सांगायचं. चालला होता पाराच्या कडनी. तेवढ्यात आमच्या बुवासारखी मंडळी दाखवत म्हणले अरे म्हणले काय झालं रे तुझ्या नाकाला. कपडे भरल्यात सगळी. काय नाही म्हणले जंगलात गेलो होतो, कोयता उडाला, नाकावर येऊन बसला, नाकच छाटून गेला. म्हणला काय करायचं तेव्हा. अगोदरच म्हणला बायकोचा त्रास. तिने मला लागलो हाकलून. आलो म्हणला लाकडं तोडण्याकरता, पण देवाची आदोगती म्हणला माझ्या वाट्यावरच झाली, नाकच गेलं. पण मला एक चांगलं झालं म्हणला तुम्ही आळंदी पंढरीच्या वाऱ्या करता, एकादशी धरता, उपवास करता, तुम्हाला कधी देव भेटला का. नाही म्हणले बाबा देव नाही आम्हाला दिसला, पण तुला कुठं दिसला. अरे म्हणले त्याच्याकरता तर एवढा अट्टास केला मी. म्हणला हे देवानी मला सांगितलं मी तुला भेट देईल, पण काहीतरी तुझ्या माझ्याकरता तू कर. त्याच्याकरता म्हणला मी माझं रक्त सांडलं, स्वतःचं नाक कापून ठेवलं म्हणलं. आणि देवाने मला चतुर्भुज दर्शन दिलं. म्हणले खरं काय. मग त्याच्याकरता काय करावं लागेल. म्हणजे काय नाही म्हणले तुम्हाला देव मिळेल. सगळ्या माणसांनी म्हणले ज्याला देव हवा असेल त्याने थोडंसं नाक कापावं लागेल. तुम्हाला सांगतो कशाकरता. आशाने प्राप्ती होते का. हा कोण होता मी नाही सांगत. आता मग आमचे महाराज पुढे बसले. दुर्जनाची बुद्धी नामदेव महाराजांच्या घात्यात आहे महाराज. संसारिकाचा उपदेश ओखट दारून आपण म्हणून दुजिया मारी, स्वतःही मरतो महाराज. सगळा गाव नापटा करतो,
सगळ्या गाव नागटा झाल्यानंतर महाराज एकालाही देवाचं दर्शन झालं ना, सगळ्या लोकांनी पकडला, असा बदाडला, लय बदाडला असा की शेवटी महाराज त्यालाही मरण नेमकं त्या दिवशीच यावं. आणि मरण आल्यानंतर महाराज खाली चौकीला कळलं, गावाने एक माणूस मारला, मेल्यावर तरास, जिवंत असताना तरास आणि मेल्यावर बी तरास. मला डिपार्टमेंटची गाडी आली, अख्ख्या गावाला धरून कशा करता सांगतो, दुर्जनाची बुद्धी बोखट दारू, आपण मरून दुजिया मारू. तसं कंसाची बुद्धी वाईट होती. त्यांनी गिर गोवर्धन आपल्या सैन्यांना सांगितलं पिटवून द्या, त्यामध्ये कृष्ण परमात्मा गाई वासरं जळून मरतील आणि एक या जगामध्ये अजामर होईल, ही कंसाची बुद्धी. पण महाराज त्याचा डाव सफल झाला नाही. त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या गाथ्यात आमच्या महाराज वाचतात महाराज काली आख्याने, आणि त्यालाच धरून एक अभंगी पहा. गाई पळताती, पक्षी उडताती, पिल्ले पडताती, कृष्णा पुढे. गायी पळू लागल्या, पक्षी उडू लागले महाराज आकाशामध्ये. जोरजोरात मोठा कल्हाव निर्माण झाला. असणारी बारीक बारीक पिलं त्या अग्नीच्या जोळाने मरू लागले महाराज त्या ठिकाणी. हाहाकार झाला, धाव धाव कृष्णा, वाचविरे प्राणा सकळांच्या, तुझी आम्ही बाळे. धाव धाव रामा म्हणताती. सर्व महाराज आक्रोश वरडावरड, भगवंताचा धावा चालू, कृष्णा वाचव, देवा वाचव. म्हणून अशा वेळी देवाने सांगितलं, महाराज घाबरू नका, किती अग्नी मोठा असू द्या, फक्त तुम्ही डोळे झाका, मी तुमचं संरक्षण करतो. सगळ्यांनी डोळे झाकले महाराज. भगवंताने असणारा अग्नी आपल्या मुखात गिळला. नामदेव महाराज सांगतात, दिनाचा दयाळ मनाचा कोमळ, घाली अग्निज्वाळ मुखामध्ये, गाई पळताती, पक्षी उडतात. असणारा अग्नी आपल्या मुखात भगवंताने बोलून घेतला आणि आपल्या भक्तांचं संरक्षण केलं. हे मी कशाकरता सांगतो महाराज. ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करती शिवाची दुःखे, अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. बरं का, एक केवळ प्रभूच्या नामचिंतनामध्ये किती जरी संकट आले तरी त्या संकटाचं निवारण करणारे भगवान परमात्मा आहे. तुम्हाला अजून एक सांगतो, आज महत्त्वाचा दिवस आहे महाराज. तुकोबरायांना अनुग्रह मिळाला आज ह्या दिवशी महाराज. आणि ह्या अनुषंगाला धरूनच आपल्या गावचा नाम यज्ञ नाम सोहळा आपल्या गावामध्ये चालू आहे. आपण मोठे भाग्याचे आहेत महाराज, भाग्याचे आहेत महाराज. कारण संतांची पावलं ह्या भूमीला लागणार आहेत. महाराज सांगतात, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळी आणि दसरा दोन्ही सण आज आपल्या गावामध्ये चालून आलेले आहेत. ते म्हणजे कसं, आज देव वैकुंठामध्ये नाहीत महाराज. आज 5-7 दिवस जोपर्यंत आपल्या गावामध्ये नामयज्ञ सोहळा आहे तोपर्यंत देवाची हजेरी आपल्या गावात आहे. आणि हे राहुल सोडून, ही वस्ती सोडून भगवान परमात्मा बाहेर जात नाहीत महाराज. त्या ठिकाणी भगवंत थांबतात. तुम्हाला सांगतो कसं काय आहे का, यमधर्म एकदा सांगू लागले, देवा तुमचं नाम सप्ताह चालतो, सोहळा चालतो, अहो दररोज रेडा घेऊन मी जायचं, माणसं मेले त्यांचा जीव प्राण घेऊन यायचा, एकदा तरी मला प्रवेश द्या, मला जाऊ द्या तुमचा तो नामयज्ञ सोहळा. जे भक्त तुमचे गातात, चिंतन करतात, तो आनंदाचा जो काय भाग आहे माझ्या पदरात मिळू द्या, असं यमधर्म सांगत असताना देवाने सांगितलं, तुम्हाला जायचे ना, पण त्या ठिकाणी माझं भजन करावं लागतं, तुम्हाला जमल का? त्याच्याकरता तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये का अभंग आलेला आहे महाराज. कथा श्रवण व्हावयासी यमधर्मा थोर आस, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडून,
हां, आणि जे चिंतन करतात ना त्यांचा केसही वाला होतो, केस वाकडा होत नाही महाराज. त्याला काळ काही करू शकत नाही महाराज. त्या ठिकाणी कोण असतं, भगवंताचं सुदर्शन चक्र त्या गावाभोवती, त्या राहुळाभोवती फिरत असतं महाराज. अभंग आहे महाराज, आपल्याकडं वाईट बोलायचं नाही, चिंतनाशिवाय काय बोलायचंच नाही महाराज. चक्र गदा घेऊन हारी उभासे त्यांचे द्वारी, लक्ष्मी कामारी रिधी सिद्धी सहित. भगवंत स्वतः चक्रगदा घेऊन त्या ठिकाणी संरक्षण करीत असतात. त्यामुळे भेण्याची काय गरज नाही. अजून एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराज. तुकोबरायांच्या गाथ्यातलंच आहे महाराज. ह्या ओवीच्या माध्यमातून मला काहीच वेगळं बोलायचं नाही. ऐसे माझे नामवशी नाहीच करती श्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. सुगीचे दिवस आहेत. दोन पक्षी आपल्या बाळांना चारा आणण्याकरता रानात गेलेले आहेत महाराज. आपल्याला आता प्रत्येकाला काबाड कष्ट करावं लागतं प्रपंचाकरता. ह्या उधाराकरता आपल्या उधाराच्या संसाराचा जो खटाटोप आहे त्याच्या उपाधी भागवण्याकरता आपल्याला कष्ट करावंच लागतं महाराज. आता काय माणसं म्हणतात गावात सप्ताह चालला आहे, चिंतन चाललं आहे. तुकोबरायांचा मोठा गात्यामध्ये अभंग आहे महाराज. आम्हाला काय ज्ञान द्यान आहे. चाललाय गावामध्ये सप्ताह चालले त्यांचं, आम्ही ऐकतोय. तुम्ही बुवा करताय, आम्हाला आवाज येतोय कानावर, पण तुझा आज पण जो गेलो तू त्याच्या मागं चालला हेड्या, तुझा उद्धार करून घे. आज जा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोय तैसाची झाला. काहीतरी ह्या बुवांनी महाराजांनी आमच्या आळंदी या ठिकाणी अभ्यास केला. आपल्या गावामध्ये महाराज चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आळंदी या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारची विद्या संपादन करून अखेर जीवन त्यांचं आपल्या या परमार्थाकरता त्यांनी खर्च केलं. आणि त्यांच्याच पुण्याचा वाटा आज भाग त्यांचं जर नाव ऐकलं तर महाराज नुसतं महाराजांना जरी पाहिलं तरी प्रत्येकाच्या मुखात आजही अमृतासारखं नाव प्रत्येकाच्या मुखावरती. कशाची पुण्य आहे महाराज? ही भक्तीची पुण्य आहे महाराज. नामसाधनाची जी साधना आहे फलप्राप्ती ती महाराजांनी आपल्या करता नाही केली, सगळ्यांच्या करता केली महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देहे कष्टविती परोपकारी. आता आमच्या बुवांच्याबद्दल बोलायचं झालं तर फार मोठा. मी लहान असताना आमच्या महिला मंडळींनी बुवांचं कीर्तन चालू असताना आमच्या गावामध्ये निरांजनी पेटून हळदी कुंकवाचं ताट करून बुवांची आमची वावाळणी केली महाराज. किती कौतुक केलं आमच्या महिलांनी बुवांचं. कारण का स्वतःच्या डोळ्याने जी केलेली अजावर कीर्ती आहे. काय सुख असेल महाराज त्या ठिकाणी पहा. हे कशाकरता केलं? हा जो इतिहास कुणी घडवला असेल तर त्याची जाणीव प्रत्येकाला पाहिजे महाराज. हे आमच्या बुवांनी केलं महाराज. अख्खं जीवन परमार्थही केला आणि गाव कार्याकरता सुद्धाही आपला देह जिजवला. म्हणून महाराज सांगतात एवढंच धन आमच्या बुवाच्या वाट्याला आलं आणि ते देवाने ऐकलं महाराज. आयुष्य ही रत्नपेटी माझी भजन रत्न घोमटी, ईश्वरा अर्पण या लुटी आनंदाची करावी. एवढी साधना आणि साधनेचं फळ आपल्या गावाला प्राप्त झालं महाराज. म्हणून मी सांगतो या ठिकाणी ऐसे माझे नामघोषे नाहीच करती ईश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. तो पक्षी गेल्यानंतर महाराज चोचेमध्ये चारा आणला. आपल्या पिलाच्या मुखामध्ये चारा घालीत असताना शिकार करण्याकरता त्या ठिकाणी एक बिल्ल येतो. त्याने बाण जोडलेला असतो. तो बाण मारणार, त्या पाखराला मारणार. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ते पाखरू सांगू लागलं मी तुमच्या अगोदर जाते. पक्षीने म्हणू लागली. तो म्हणायचा नाही, ह्या बाळांना तुझी गरज आहे, तू थांब.
मला मृत्यू आला तरी चालेल, माझं काय व्हायचे तेव्हा म्हणले, तू त्यांची आई आहेस. तुझ्या अंगसंग झाल्यानंतर तुझ्या अंगसंगाच्या सानिध्याने ते चांगली राहतील, सुखी राहतील. मला मरण येऊ दे, तू काळजी करू नको महाराज. असा दोघांमध्ये वाद चालू असताना तुकोबारायांच्या गाथ्यातलं प्रमाण आहे, पण प्रमाण वेगळं आहे महाराज. तुला गाथ्या वाचून पहा. वेगळं म्हणजे ते प्रमाण विशेष जोडल्या जात नाही, पण जोडण्याचा ओघ त्याच्यावरती आला. काही शपक अभंग आहेत, काही संतपर आहेत, नामपर आहेत. मग कुठला अभंग वेगळे प्रसंगी कुठे उच्चारावा हे मोठं गरजेचं आहे. पण त्या ठिकाणी आलेला जो धावा आहे, माणसं भजन करतील ह्यामध्ये नवलच नाही महाराज. माणसाकरता भगवंत धावून येतील ह्यामध्ये नवलच नाही. पक्षाकरता देखील भगवंत धावून येतात महाराज. पक्षाची काळजी भगवान परमात्मा करतात. त्याच्यावरती एक सुंदर असा अभंग आहे महाराज. दोघं सांगू लागले, मला मरण येऊ दे. ती म्हणले, मी तुमच्या अगोदर मरते, ह्या पिलांचं रक्षण तुम्ही करा. असं दोघांचा वाद चालू असताना त्याच्यावरती गोड चिंतन केलं महाराज. पहा, व्याले दोन पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पार दितो. वृक्षाची माथा सोडिला ससाना, धनुष्यासी बाण लाविला. तो शिकारी आला असताना त्याने आपल्याबरोबर तो ससाना आणला होता. तो ससाना देखील महाराजबरोबर उडवत होता आणि त्याने आपल्या धनुष्याला बांध लावल्यानंतर उडवून या जाता जाता ससाना मारील, बैसता विंधीन पार दितो. आणि अशा वेळेस महाराज त्यांनी त्या पक्षाने प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी महाराज त्यांच्याकरता मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया आघात निवराया, ऐसे माझे नाम घोषे. पक्षी चिंतन करू लागले, पक्षी भजन करू लागले. नाहीच करती शिवाची दुःखे, अवघे जगाची महासुखे. दुमदुमीत भरले. चिंतन चालू असताना भगवंतानी महाराज वेश पालटला, सर्पाचा वेश घेतला आणि ज्या ठिकाणी तो पहारती मारण्याकरता आला होता त्याच्या पायामध्ये येऊन शिरलं सर्प होऊन. पायामध्ये सर्प होऊन शिरल्यानंतर महाराज त्या सर्पाने त्याला दंश केला. डंकोनी पारदी भूमीशी पाडीला, बाण तो लागला ससाण्याला. ससानाही मेला एका दगडात. दोन म्हणतात ना, दोन तुकडं किंवा दोन घाव, दोघांनाही खालास, दोन्ही खालास झाली महाराज. आणि त्या पक्षाची सुटका झाली. मी का सांगतो, केवळ प्रभूचं नाम हे जगामध्ये श्रेष्ठ आहे, त्याच्यापासून मुक्ती मिळते महाराज. आपल्या मुखाद्वारे आल्यानंतर ज्यांच्या मुखात नामचिंतन येत नाही तर त्यांच्या तोंडाबद्दल मी काय बोलावं महाराज. आणि वागवं कधी माणसाने बोलू नये. नाथबाबाचा हरिपाठ वाचा महाराज. ज्यांच्या मुखामध्ये देवाचं नाम चिंतन येत नाही ती माणसं नाहीत महाराज. ती आजगर जनावर कुठेही गोळीत शिरणारी महाराज. मी आपल्या माणसाबद्दल आपल्याला ना असं बोलायचं, पण मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत त्याचं काहीतरी कौतुक करायला द्यायचं, काहीतरी सोनं करा, चांगलं करा, प्रभूचं नामचिंतन करा, भजन करा. आपली असणारी नासकी कुचकी काया तिला सुगंध आला पाहिजे. आणि तो सुगंध जर कशाने येत असेल तर प्रभूच्या नामचिंतनाने येतो. पक्षाचाही भगवान परमात्मा उद्धार करतात. म्हणून या ठिकाणी अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हाद तुकोबरायांचा पहिला अवतार एवढं सांगतो आणि शेवा आपली उरकतो. पुढं हरिपाठी कीर्तन वेळेवर चालू करायचे. पहिला अवतार कोणता? तुकोबरायांचा. देवाकरता 8 तास केला होता महाराज. देवाकरता तुकोबरायांनी 8 तास केला. म्हणून तुकोबराय सांगतात ज्यांचा हाताचं कर त्यांच्या मस्तकावरती आलं महाराज. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला
अंगीकार तुका म्हणे, सापडली वाट जाता गंगे स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर. हा तुकोबरायांना अनुग्रह प्राप्त झाला आणि म्हणून तुकोबरायांच्या भक्ती करता भगवान परमात्मा ज्या ज्या योनीमध्ये भक्तांचा जन्म घेतला त्यांच्याकरता तुकोबरायांकरता देवालाही जावं लागलं. पहिला अवतार तुकोबरायांचा अंबरीशी. 10 गर्भवास सोसले महाराज. 10 गर्भवास सोसले महाराज. अंबरीशीने महाराज एकादशीचं व्रत करणार अंबरीशी राजा आणि त्याच्याकरता त्यांची परीक्षा पाहण्याकरता दुर्वास आले असताना फक्त उदक पेलं महाराज. संकल्प सोडला, स्नान करण्याकरता गेले होते. दुर्वास तापलं महाराज. आपल्या जटेतून एक गर्भ काढला आणि तुकोबरा अंबरीशी राजांवरती सोडला तुकोबरायांचा अवतार. आणि आता हा नाश होणार माझ्या भक्ताचा म्हणून भगवंत धावले. तेवढ्यात सुदर्शन चक्र भगवान परमात्मा सोडतात. सुदर्शन चक्र पाहिल्यानंतर असं तसं नाही झालं महाराज. दुर्वासाचं धोतरही जागेवर राहिलं नाही महाराज. वाचण्याकरता एक मोठी करवंदीची जाळी होती, त्याच्या आत जाऊन शिरलं. त्याला वाटलं तर देवाचं सुदर्शन चक्र कुठलं याला जाळीत. पण सुदर्शन चक्र महाराज हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहत गोविंदा नाही त्याची रूपा येऊनिया धरी अवतार, भक्ता भयकर कळा कष्ट. हा भक्ता करता स्वतः अवतार धरतो भगवान परमात्मा. म्हणून एक सुंदर चाल आहे महाराज. सुंदर चाल आहे महाराज. नामदेव महाराजांच्या घातीतलीच महाराज. ऋण पायी, ऋण पायी वाजता तिवाळे, धावती पाऊले दयानिधी. आपल्या भक्ताकरता ज्याने पायात सुंदर असं पैंजण घातलं, वाळं आहे, त्याची पावलं धावतात. नामदेव महाराज सांगतात पण कोणाकरता? आपल्या भक्ताकरता धावतात महाराज बरं का. वस्त्रहार न जाय द्रुपदीने चिंतिले, धावती पाऊले दयानिधी. ऋण पायी वाजता तिवाळे, धावती पाऊले दयानिधी. सगळं नामदेव महाराजांच्या गात्यातली असणारे अभंग आणि त्या ओघाने जोडून आलेला प्रसंग ह्या ओवीच्या माध्यमातून तुमच्या पुढं मांडलेला आहे. त्या ठिकाणी दुर्वासाने शरणागती पत्करली. मी तुझ्या भक्ताला तरास देणार आहे. दुसरा अवतार कोणता? भक्त प्रल्हाद. बाप म्हणला मी राजान हे काय कार्ट जन्माला आलं? माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही हे ब्रीद हिरण्यकश्यपूचं होतं आणि हेच कार्ट माझ्या पोटी जन्माला येऊन माझ्या राज्यात माझं नाव घेते, माझं ऐकायला. त्याच्याकरता महाराज मारण्याकरता पुष्कळचे प्रयत्न केले. डोंगरावरून ढकलून दिला, हातीच्या पायाखाली तुडवला, उकळत्या तेलाच्या कढईत टाकला. तरी याला मरण यायला. अरे म्हणले कार्ट्या तुझं मरण तरी कशामध्ये ते तरी सांग म्हणले. म्हणला देवा मी कसं सांगू बापाला म्हणला माझा देव लय मोठा आहे पप्पा. देवाच्या बाबतीत म्हणलं देव तुझा कुठे? म्हणलं सगळ्या ठिकाणी, तुमच्यात बी आहे माझ्यात बी आहे. अरे म्हणला जवळ समोर दिसणारा खांब, या खांबात बी देवे का? हा म्हणले खांबात बी देवे ना महाराज. दुर्जन तुला मारी स्तंभावरी, स्तंभी नरहरी प्रगटली. आता नामदेव महाराजांच्या गात्यात दुसरा का अभंग आमच्या बुवांचा पाठांतरी सांगतात महाराज. घरी ना मंदिरी कसा मारला पहा. त्याने वर मागितलं जात ना, घरात नको, मंदिरात नको, दिवसा नको, रात्री नको. मग कसा मारला पहा. हा नाम प्रल्हाद उच्चारी तया, सोडविनर हारी. उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे माला. सांगितलं उमऱ्यावर घेतला महाराज.
प्रगट झाला. कोण? नरसिंह अवतार घेतला. नरसिंहाचा अवतार धारण करून महाराज दिवस नाही रात्री नाही आणि कुठं फाडला? घरी ना मंदिरी सबे ना बाहेरी उमऱ्यावरी मारियेला. आमच्या खळदकरा महाराजांची चाली बरं काही. घरात नाही बाहेर नाही उमऱ्यावर चिरला. कशाकरता चिरला महाराज? म्हणून महाराज सांगतात आयसे माझेनी नामोशी नाहीच करती श्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. प्रल्हाद दुसरा अवतार. तिसरा अवतार अंगद. चौथा उद्धव. पाचवा नामदेव आणि तुपासारखा मऊ. किती मारा भक्ती करणाऱ्याला महाराज मारणारी चिकार होती महाराज. पण तुकोबराय बोलले का काय परत कुणाला? मंबाजी भटासारखे रामेश्वर शास्त्री सारखे पंडित अरे जे आकाशमय झाले माझे तुकोबराय आलो रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. काय माझ्या तुको प्राण काळी जेवे इमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निज जमा गेले निळा मने सकळ संत तो शविले. देहासगमन केलं महाराज. म्हणून महाराज सांगतात धन्य मनवीन धन्य मनवीन धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. काय करत तुकोबरायाने? ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. एवढी तुकोबरायांची माझी भक्ती होती. तुपाची एकदा प्रक्रिया झाल्यानंतर त्याला सुगंध येतो. परत त्याला तापवा काढवा ते तुपच राहतं. हीच माझ्या तुकोबरायांची भक्ती गोड ठरली. आणि दुसरं एक 5 मिनिटाचं उदाहरण सांगतो. त्यांची सेवा महाराजांच्या आमच्या नियमानुसार ओळखतो महाराज. बादशाह होता. भागवताचं पारायण चाललं होतं महाराज. राधाकृष्णाचं चित्र भिंतीवरती होतं रावळात मंदिरात. प्रवचन सांगणारी की दुसरी कोणी नाही भक्ती विजयमधलं सांगतोय महाराज. त्या ठिकाणी भागवताचं पारायण चाललं असताना लतीफ नावाचा मुसलमान जातीचा इस्लाम धर्माचा भक्त भागवताचं पारायण करीत. आणि बादशाने सांगितलं अरे इस्लाम धर्मामध्ये जन्माला येऊन तू भागवताचं पारायण करतो, त्याच्या मुसक्या बांधा, त्याला इकडं ओढून आणा. पारेकरी पाठवलं महाराज. जेवढे पारेकरी येतील तेवढे महाराज पारायण ऐकायला बसायचे. परत कोण बादशाकडे जातच नव्हता महाराज. कारण का? ते चाललेला नाम 16 नाम यज्ञ ती भक्ती, त्या भक्तीमध्ये सर्व महाराज तल्लीन झाले होते. आणि तल्लीन झाल्यानंतर बादशाह म्हणला एकही पारेकरी राहिला नाही म्हणून स्वतः आले बघण्याकरता. तर सगळेजण महाराज आपल्या भक्तीमध्ये डोलतायत. भक्ती चाललेली. अरे जाग केलं लतीफ, अरे इस्लाम धर्मामध्ये जन्म घेतलास आणि भागवताचं पारायण करतोस. भक्ती विजयामध्ये आहे बरं का लतीफ नावाचा भक्त. बुवांनी वाचला असेल, त्यांच्या नजरे खालून गेला असेल. आणि थांब म्हणला, ज्या भगवंताची तू भक्ती करतो पारायण करतो, मी सांगतो तुझी भक्ती मी खरी मानेल. हा तुझा जो महाभारत हे मी खरं मानेल. त्या भिंतीवर असणारी राधाकृष्णाची मूर्ती चित्र आहे, त्या राधेला सांग तिच्या हातात पानाचा विडा आहे. तुझ्या देवाला सांग त्या राधेला, हे कृष्णा, अरे माझी जर भक्ती खरंच असेल तर माझ्या हातातला पानाचा विडा जेव्हा तुम्ही खावा, सांग तुझ्या राधेला. कुणी सांगितलं? बादशाने. नाही तर तुला हातीच्या पायाखाली
दिल्याशिवाय राहणार नाही, हा बादशाचा हुकम आहे. असं म्हणल्यानंतर महाराज सांगतात, पितांबर शेला कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जिवे भावे बुवाळी. दावा केला महाराज, जेव्हा माझ्या भक्तीला कलंक नको आहे. ती असणारी समोर राधाकृष्णाची मूर्ती आहे ना, त्या राधेने तुमच्या मुखात विडा दिल्यानंतर तो तुम्ही तेवढा विडा द्यावा का? एवढं माझ्या भक्ताची करुणामय भक्ती ऐका. आणि आज असणारे हे जे मंडळी आलेले आहेत त्यांना तुमचा काहीतरी प्रताप द्यावा महाराज. खाला ना महाराज, राधा विडा देत होती महाराज, देवाने मुख वाचलं, असणारं राधेचं पान आपल्या मुखात घेतलं आणि पान खाऊन टाकलं. बादशाह चकित झालं, म्हणलं यांना माराही नको, यांचा देवले म्हणले मोठा आहे, नाही तर म्हणले आपल्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही. आता त्याच्याकरता मी ज्या आमच्या गुरुजींकडे जातो ना, त्यांनी मला गवळून शिकवली. हां, आवडे विडे देत. जनाबाई सांगते, मी स्वतः पाहिलं ही परीक्षा. स्वतः भगवंताची असणार आहे पाण्याचा विडा माझ्या कृष्ण परमात्म्याने खायला. विडे आवडेने विडे देत, दासी जनी उभी तेथे, दासी जनी उभी तेथे, राधानी तो मुरारी क्रीडतात कुंजवनी. आमचे रघुनाथ खांडाळकर गुरुजींनी मस्त अशी गवळण चालीच्या रूपात म्हणली. असो, अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी चाललेला नामयज्ञ सोहळा आपल्या गावामध्ये मार्ग लावून गेले. आधी दयानिधी संत ते तेनीसी पण ते चालू जाता. भुवनच्या मार्ग पावलावरती तरुणांनी मागच्या वर्षाचा केलेला सोहळा मी पाहिलं महाराज. ह्याच्यासाठी केला होता 8 तास. आपल्या गावाची भूमी पवित्र झाली. 91 वर्षे आज या ठिकाणी 50वं वर्ष मोठ्या आनंदाने महाराजांनी आमच्या तरुणांनी सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींनी सोहळा साजरा केला. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. तुम्हाला एक सांगू का, जसं आमच्या बुवांचा अभ्यास आळंदीमध्ये केला, आम्हाला कीर्तन केलं, प्रवचन कसं करावं, बुवा आमचं काय सांगतात, कुठल्या ओवीवर बोलतात. गुरु हा संत कुळाचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव दुजा पाता नाही त्रैलोक्य. आमच्या बुवा जर माईकवाले ना, मी आतापर्यंत माझ्या अंडरमध्ये जेवढं सप्ताह होता माझ्या गावचा, तोपर्यंत मी माझ्या बुवाशिवाय मी कीर्तन कोणाचं ठेवलं नाही. आता नवीन पुढारी आले, काय करायचं, आपल्याला आपलं गप बसायचं. आता पैसा झाला, हा म्हणतो मी 10,000चा बुवा आणणार, तो म्हणतो मी 15,000, मग आपलं गप बसायचं. करा बाबा, आम्हाला काय करायचं, आम्ही बघत राहायचं. तोपर्यंत मी माझ्या बुवांना कधी विसरलं नाही महाराज. हां, पण आता नवीन पिढी समाज चालू जाऊ द्या, आपण त्यांनाही काय नाही म्हणायचं. पण जुनं ते सोनं असतं सज्जनावर, त्या सोन्याला विसरू नका, ते शेवटी सोनंच असतं महाराज. जर आमचे बुवा बोलायला लागले तर आम्हाला अजून आनंद वाटतो. कसं काय बोलायला, ते आमचं आहे महाराज. आणि ह्याचा अभ्यास, ह्याचा विचार आम्ही तरुणांनी घ्यावा ना. आमची सगळे जरी तरुण असले, मी ऐकतो आमच्या गावातली 2-3 वाड्यातली आमचे नारायण बुवा जजोरकर बुवांना, आता ते ऐकाय नाही मात्र सत्संगमध्ये सांगायचं आमच्या बुवांचं कौतुक. आमच्या भागामध्ये अभ्यास करणारा एकच महात्मा आहे, आमचं नामदेव बुवा. कशाकरता सांगतो महाराज, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. एवढा भक्तीचा वाटा आपल्या गावामध्ये आला आणि बुवांच्या वाट्यात पडला, म्हणून आपल्या गावाला देव काढला. आणि जरी आमच्या तरुणांपुढं जरी काय बुवा बोलले तरी अजून पोरं बोलत नाहीत, बोलू दे आमचे बुवा आहेत. हा कशाचा अभ्यास आहे, केलेली भक्ती आहे महाराज. कारण कर्तबगारी माणसाच्या डोळ्यासमोर राहते. त्यामुळं थोडंसं सांगतो, भगवान परमात्मा पुंडलिकाकरता विटेवरती उभे राहिले. पुंडलिकाला सांगितलं, अरे पुंडलिका, मी विटेवरती उभा राहिलो, अरे बाबा माझ्याकडं कोणच आहे ना, का असाच उभा राहू, काहीतरी घडला पाहिजे ना त्याच जगामध्ये. पुंडलिकाने सांगितलं, इतिहास घडवायचा नाही देवा तुम्हाला, मग एकच करा,
आपण आरतीमध्ये म्हणतो मला पुंडलिकाच्या भेटीबरोबर मालिका. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर रूपाने अवतार घ्या, संत रूपाने स्वतः अवतार कार्य करा आणि आळंदी पंढरीची वारी जेव्हा तुम्ही चालू करा ज्ञानोबरायांच्या रूपात, ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयाचे माझे, जेन तारावया काजे तू अवतार घेतला, लोपले ज्ञान जगी हित ज्ञानती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी झालेली शिवा. पांडुरंग भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जे काय चुकलं वाकलं आमचे गुरुजी, माझ्यापेक्षा मोठा अभ्यास असणार गोड व्यक्तिमत्व आमची बुवा आहेत. जरी आम्हाला काय रागाने बोललं तरी आम्हाला अजून काय वाटत नाही बरं का. दाशिवाजीमध्ये आम्ही बुवांचा कधी राग केला नाही. ज्ञानोबा महाराज पवार असू द्या, आमची बुवा असू द्या, ही भीष्माचार्यासारखी द्रोणाचार्यासारखी तपचर्या करणारी मंडळी, तर आम्हाला आवाज असू द्या, कोण खातो तुमच्या आवाजाला महाराज, पण त्यांचा आदर करा. ते जसं बोलतील कुणाला राग येऊ देऊ नका. हेच तुमच्या भक्तीचं पुण्य झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल बगे जे खळा श्री तया सत्कर्मी भूता परस्परे पडो वैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाव, ईश्वर स्वधर्म सूर्य पाव, जो जेवांचे जो ते लाव प्राणियात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मानिया अनवरत भूमंडळी भेटतया मुखा. चला कल्पतरूचे आरो चेतना चिंतामणीची याव, बोलके जे अनर्व पुरुषांचे चंद्रमेजे आळंचे, मार्तंडे जे तापुरी ते सर्व सदा सृजन सोयी, किंबहुना सर्वसुखी पूर्ण भगवती भजी जो आदिपुरुषी आकर्णिक आदि ग्रंथ विशेष लोकी दृष्टानुष्ठे एक हा होईल दान पसाहो, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया. ओम शांती.